झाली पाहिजे, मग महाराष्ट्रामध्ये मधमाशी पालन वाढेल. अशा विविध प्रकारच्या आम्ही स्पर्धा घेत असतो. बघा आता तुझं बाहेर मुलाचं ट्रेनिंग चालू आहे, तर मुलांना अवेअरनेस करायचा प्रयत्न करतो. कोणाला मदत करण्यापेक्षा त्याला काय केलं पाहिजे, आपण त्याला प्रशिक्षित केलं पाहिजे, त्याला एज्युकेट केलं पाहिजे. आपण की त्याला सुद्धा मुलांना आपण जर बक्षीस दिलं असतं, 200 रुपये देऊन टाकले असतील तर त्यांना त्याचं महत्त्व राहिलं असतं. म्हणून त्यांना घेऊन आपण काय केलं, पूर्ण दिवसभराचं प्रशिक्षण देतोय. त्यांना पैसे नाही दिले आम्ही, त्यांना प्रशिक्षण दिलं. त्याच्यातून त्यांना कदाचित ह्या 50 पैकी कदाचित 10 उद्योग तयार होतील. हा एक महत्त्वाचा भाग आहे. असे विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो. आता याच महिन्यामध्ये 23 ते 28 फेब्रुवारी हा मिलान फळांचा महाराजा बसून गार्डनला होणार आहे. दानोळी फ्लावर्स बघा, आता दानोळी आपल्या जवळच गाव आहे ना दानोळी, तिथे फुलांची फार मोठ्या प्रमाणात शेती होते. तर त्याचं ब्रँडिंग करायचं आपण इथे ठरवलेलं आहे. आता आपल्याला समजा आपल्याला तुम्हाला आपण इथे का बोलवलं, बऱ्याच जणांना वाटतं की बरेच समज गैरसमज असतं की कंपनी आहे, व्यावसायिक पद्धतीने काम करते, म्हणजे आपण वाटलं की कंपनीला जमीन विकत घ्यायची. म्हणजे मला ऐकायला आलं त्या ठिकाणी जमीन विकत घ्यायची यांना. आम्ही या ठिकाणी पहिला नियम केला की जमीन विकत घ्यायची नाही आपल्याला. काय जमीन विकत घ्यायची नाही, फक्त भाड्याने करायची आपल्या या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी मी राहण्याची व्यवस्था करणार नाही आहे, कुठल्याही पद्धतीने राहण्याची व्यवस्था मी करणार नाही. आमचं फक्त हे दिवसाचं टुरिझम आहे. 9 वाजता आले की संध्याकाळी 6ला बंद. मग या ठिकाणी मग आपल्या लोकांना कशी या ठिकाणी संधी मिळणार आहे, आम्ही तुम्हाला का बोलतो त्या ठिकाणी. समजा आपल्याला पुढे वाटतं आपला हा प्रकल्प मोठा झाला, भारतभर पसरला आणि आपल्याला या ठिकाणी जागा लागली. आपल्याला वाटलं की आपल्याला फुलांचं टुरिझम करायचं आहे. समजा हे म्हणतो ना आपण दानोळी फ्लावर्स नावाने आपण समजा हे म्हणतो की फ्लोरल टुरिझम, फुलांचं टुरिझम करायचं आहे. आणि आपल्याकडे सुद्धा 10-20 एकर जागा कोणाकडे पडलेली. समजा त्या 20 एकरामध्ये आपण एक फुलांचं टुरिझम, फुलांची शेती करूया आणि या ठिकाणी जगातल्या लोकांना आपण बोलूया. समजतं तुम्हाला की आपण कोणाला मदत करण्यापेक्षा तुमच्या सहकार्याने जर असं काही करता आलं तर हा आमचा प्रयत्न आहे. आपण द्राक्षाचं टुरिझम सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पूर्वाश्रम, आपल्या जर त्या गार्डनमध्ये आता जाल त्या नदीच्या पलीकडे बाळू शेठ महादेव म्हणून त्यांचं शेत आपण भाड्यानेच घेतलेलं आहे. त्या ठिकाणी मला असं एक पूर्वाश्रम बनवतो आहे. म्हणजे कसं पूर्वीचे जसे आश्रम असायचे अशा पद्धतीचा आश्रम त्या ठिकाणी बनवतो आहे. आणि अशा पद्धतीचं समजा आज आम्ही तर राहण्याची व्यवस्था करत नाही, पण आमच्याकडे आलेले पर्यटक काय म्हणतात आम्हाला राहायचं आहे, त्यांना बंगल्यामध्ये नाही राहायचं, त्यांना कुठे राहायचं आहे, छोट्या घरामध्ये राहायचं, शेतामध्ये राहायचं आहे. बघा तुम्ही बाहेरचे लोक येतात त्यांना बंगल्यामध्ये आम्ही ऑलरेडी बंगल्यामध्ये राहतो, आम्हाला शेतामध्ये राहू द्या तुम्ही. छोटे असले तरी चालेल, छोटं घर असलं तरी चालेल, आम्हाला त्या शेतकऱ्यांसोबत राहायचं आहे असा डिमांड आता यायला लागला आम्हाला. मग आम्ही तर हे करणार नाही, कोणा करू बाबू आम्ही तुम्हाला विचारू त्या ठिकाणी कोणाला आहे का. सुद्धा आता बघा बरेचसे ज्येष्ठ होतात, आपली मुलं बाहेर निघून जातात, घरामध्ये 2 जण असतो आपण. समजा त्यांनी जर त्या ठिकाणी त्या घरामध्ये ठेवलं एक दिवस पाहुण्यांना, बाहेरच्या पाहुण्यांना, काय होईल त्यांची एकमेकाशी ओळख होईल. लक्षात घ्या. आणि आपल्याला 2 पैसे मिळतील. तर असा हा साधारण प्रकल्प आहे. आता बऱ्याच वेळा जसा तुमच्या गावाने प्रपोजल दिला आपल्याला की आम्हाला CSR फंडमधून मदत मिळाली पाहिजे. असे 50-100 गाव आम्हाला मागत असतात, 50-100 गाव मागत असतात. शाळा आमच्याकडे तर आम्हाला मदत करा. तसंच ही कंपनीचा मर्यादा असतात. आज हे वर्ष कसं गेलं तुम्हाला माहिती आहे, सगळ्या कंपन्या आज या ठिकाणी अडचणीत आलेल्या आहेत, प्रायव्हेट कंपन्या. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मदत करण्याची आम्ही काय करतो की आपण त्यांना प्रशिक्षित करूया. आज आपल्याला महिला भगिनी आहेत, त्यामुळे त्यांना मी या ठिकाणी पाठवा. आपण काय करू, जेव्हा ट्रेनिंग देऊ त्यांना, मधमाशी बनवण्याचं देऊ, कॅन्डल बनवण्याचं देऊ, फुलांच्या शेतीचं आपण त्यांना देऊ, फुलं बुके बनवण्याचं देऊ. किंवा कदाचित वाटलं की आपल्याला व्हॉलेंटियर चांगले ते स्वयंसेवक लागत असतात दिवसाला, तर आमच्याकडे या तुम्ही आम्हाला मदत करा, त्याचा आम्ही मानधन देऊ. अशा पद्धतीने जर आपण सहकार्य केला तर CSR फंड आम्ही किती कोणाकोणाला देणार. बऱ्याच आपलं प्रपोजल आले या ठिकाणी ते पॉसिबल होत नाही, कारण सगळे गावामध्ये आणि ह्या वर्षी सगळ्या बऱ्याच जणांना माहिती ॲग्रिकल्चर कंपन्या ह्या सगळ्या मोठ्या तोट्यामध्ये गेलेल्या आहेत. आपण शेतकऱ्यांचं बघा की निम्मे बाग गायलेले आहेत. त्यामुळे आपल्याला एक सहकार्य असं असेल, तुमच्याकडे अपेक्षा असं असेल, ज्यांना पण असं वाटतं की आपल्याला या ठिकाणी फुलं शेती करायची आहे किंवा आपल्याला या ठिकाणी उद्योग उभारायचा, त्या ठिकाणी आम्ही मदत करू शकतो. तर ह्या लेवलला आपण आज या ठिकाणी बोलवले तुम्हाला. हा प्रकल्प आपलाच आहे, आपल्या शेजारचा म्हणजे काय आपलाच प्रकल्प आहे. आपण सगळ्यांनी हा बघावा. तिकडे आपलं स्नेहभोजन आहे बसून गार्डनमध्ये, आणि त्यामध्ये तिथे काय खूप साऱ्या फिरण्याची ॲक्टिव्हिटी मुलांना तिथे नक्कीच आवडेल. तुम्हाला दिवससुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला कमी पडेल. तर आपण सगळ्यांनी पुढे या करू आपण काही तरी. त्याच्यानंतर उद्याबद्दल जर माहीत करायचं असेल तर बघा की आज जगभरातून आणि आता डेन्मार्क आहे ना, डेन्मार्क देशामध्ये मधमाशीचं मोठं प्रदर्शन होतं.
म्हणजे प्रेझेंटेशन दिलं होतं तेव्हा भारतातल्या लोकांना कळलं की भारतामध्ये असं काही प्रकल्प आहे. तिथे गेल्यानंतर लोकांना कळलं. म्हणजे आपल्या भारतामध्ये जगामध्ये कळतं नाही, आपल्याला ते कळू नये असं होऊ नये म्हणून आपण काय केलं. आता या ठिकाणी बघा की शेजारी आपण एक तुलसी वन तयार केलेलं आहे, तुलसी वन मेडिटेशन सेंटर. त्यानंतर ह्या लेवलला हळूहळू वर्षभरामध्ये म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत आपला प्रकल्प पूर्ण होईल आणि तुम्हाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्याला असे बरेचसे पुरस्कार मिळत असतात. बघा आता की हा जो पुरस्कार मिळाला आहे की रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार पर्यटन म्हणून बोलतात, रिस्पॉन्सिबल टुरिझममध्ये. मग इथे गेले की कोणी काही इच्छा झाली कोणाला या ठिकाणी तंबाखू खायची इच्छा झाली असेल, सिगरेट घ्यायची कोणाची इच्छा झाली असेल, आपण त्या छान त्याचं एक वातावरण तयार केलेलं. पण कुठे प्लास्टिक पडलेलं दिसलं कुठे काही दिसेल, स्वच्छता दिसली. तर ह्या लेवल आपण काय करतो की आपण संवर्धन केलं पाहिजे. पण तुम्हाला सहज वाटतं की यांनी सुधारणा केली पाहिजे, आम्हाला सांगितलं तुम्ही सुधारणा करा यांच्या याच्यामध्ये. आजूबाजूला आपण झाडी लावतो, झाडाची लागवड करतो, त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय केलं पाहिजे महिला भगिन्यांसाठी, तुम्हाला जर मधमाशी समोर दिसली ना तुमच्या घरासमोर शेतात तुम्हाला आनंद वाटला पाहिजे आणि ही मधमाशी माझ्या शेतामध्ये काम करते. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, मोहरी असते ना मोहरी आणि बाजरी, थोडीशी मोहरी घ्यायची, थोडीशी बाजरी घ्यायची आणि फक्त भातावर टाकून द्यायची. बाजरीमुळे काय होतं तिला किंवा परागकण येतात बाजरीच्या कणसामध्ये आणि मोहरीच्या फुलामध्ये तिला नेक्टर म्हणजे काय त्याला मकरंद मिळतो. मधमाशी जगते म्हणजे थोडंसं बाहेर येणार पाण्यासाठी थोडंसं भांडं ठेवून द्या. मधमाशी जेव्हा तुमच्या घरामध्ये येईल ना तुम्हाला आनंद होईल की अरे मधमाशी माझ्याकडे आहे. आणि मधमाशी जर तुमच्या घरामध्ये तुमच्या शेतामध्ये जर पोळं बांधलं तर समजा तुम्ही नशीबवान आहात. पोळं बांधलं म्हणजे तुम्ही नशीबवान आहात, कारण मधमाशी अशाच ठिकाणी पोळं बांधते की तिला माहिती की मी सुरक्षित आहे, ही कुटुंब माझ्यासाठी चांगलं आहे. तर हे भाग्यवान असतं की बऱ्याच शेतकरी आम्हाला सांगतात माझ्या इथे पोळं बसलं आहे काढून टाकू का. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही नशीबवान आहात की तुमच्याकडे मधमाशीने पोळं घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण विचार करा. मधमाशी जमीन आपण जगणार आहोत, त्यामुळे मधमाशीला मारू नका. मधमाशीचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करा. फक्त काय टाकायचं, मोहरी आणि बाजरी थोडीशी टाकून द्यायची, सूर्यफूल टाकून द्या, दिसायला पण छान दिसेल. तर अशा पद्धतीने आपण आज सगळे इथे आलात आणि आमचा म्हणजे मान राखलात आणि मोठी मोठी संख्या, मला अंदाज होता एवढे सगळे लोक येतील, महिला वगैरे एवढी असतील. तुम्ही आलात आज पूर्ण गार्डनचा आनंद घ्या आणि कायम आम्हाला सहकार्य करायचं. आम्ही आमचं सहकार्य तुमच्यासाठी असेल एवढंच या ठिकाणी मांडतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ग्रामस्थांपैकी जर कोणाला आपले विचार मांडायचे असतील तर तेव्हा मी माझ्यावर नमस्कार. कसं वाटलं तुम्हाला आधी तिथे काय शिकलात का? खरोखर सर बोलत होते मी इतका भावनाप्रधान झालो की किती चांगला त्यांच्या मनामध्ये जो विचार आहे आपल्या आजूबाजूच्या गावांच्या संदर्भातला, खरोखर सॅल्यूट आहे सर. कारण असा जो विचार जिथं असेल तिथं निश्चित सुख संपत्ती निश्चितच नांदेल. ज्यांचे विचार आचार चांगले असतात तिथं निश्चितच लक्ष्मीचा वास असतो. आणि खरोखर आपण आता जे गार्डन बघितलं अतिशय सुंदर पद्धतीने तयार केलेलं आहे. आता पुढचं आपल्याला बघायचं पण सरांनी सांगितलं की आपल्याला रोजगार कसा मिळेल शेजारच्या गावांना, याचा एवढा मोठा दृष्टिकोन त्यांच्या याच्यातून आहे. कारण जर सरांनी सांगितलं की आता खरोखर आता आपण बघतोय मी रोज मी गाडीत असताना जेव्हा रेडिओ लावतो की आपलं कंटिन्युअस आपली ॲड असते आणि मला तेव्हापासून वाटत होतं की ह्याला भेट द्यायला पाहिजे आपण. असं मी आज भाग्यवंत की आज या निमित्तानं मला या ठिकाणी येता आलं. खूप अतिशय सुंदर संकल्पना आहेत त्यांच्या आणि ज्या पद्धतीने आता ज्या आपल्या अनेक योजना चालू आहेत आमच्या राज्य शासनाच्या सर, तर याच्यामध्ये हेच अपेक्षित आहे सर. आणि नकळत तुम्ही आमच्या योजनेला हा फार मोठा हातभार आहे. मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना जी आता आमची सुरू आहे त्याच्यामध्ये लोकांमध्ये वेगळ्या प्रकारचं काही नाविन्यपूर्ण करता येईल का असा जो एक संकल्प होता आमचा, तर त्याच्यातनं हा निश्चितच साध्य होणार या दृष्टिकोनातून. जसं सरांनी सांगितलं की आता बंगल्यात आम्ही खूप राहतो, आपण खूप बघतो, परंतु एखाद्या शेतात राहणं किंवा एखाद्या फार्मच्या ठिकाणी जाऊन राहणं एक वेगळीच अनुभूती असते ती, आणि ती अनुभूती मिळावी. जसं आता इथं लोक येतील, समजा आपलं अंतरवेली गाव जवळ आणि तिथं तुम्ही समजा 4-5 लोकांनी आपल्या शेतामध्ये छानपैकी राहण्याची व्यवस्था, खूप काही करायची गरज नसते त्यांना. आता माझ्याकडे जर एक IAS ऑफिसरांचा फोन होता की मला असं गाव द्या की जिथं लाईट नसणार, म्हणजे जिथं लाईटचं पण मला आवश्यकता नाही, मेणबत्ती किंवा कंदील अशा प्रकारच्यात मी राहील, जिथं मला साधं पाणी प्यायचं आहे, मला बिस्लरीचं पाणी नको त्या ठिकाणी, अशा ठिकाणी राहायची माझी इच्छा आहे. तर असं मला एखाद्या ठिकाण सुचवा.
तर विचार करा, असं लोक जे शहरात येतील आणि याचं जर आपण सर्वांनी हे केलं तर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला याच्यातून रोजगार मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला की आपल्याला रोजगार मिळाला. आणि एक अजून छान सर मला आवडलं तुमचं की त्यांनी सांगितलं की आम्ही शेती विकत घेणार नाही. आजकाल जे प्रोजेक्ट येतात आपल्याकडे तर आपल्याला बेदखल करण्यासाठीच असतात. जवळपास असं लोकांचं मत असतं की रस्ता येऊ द्या, फॅक्टरी येऊ द्या, त्यात असं की शेती आपली जाईल असं. पण सरांनी इतकं छान सांगितलं की तुम्हाला रोजगार म्हणजे तुम्ही जर भाड्याने त्या ठिकाणी जरी तर शेती दिली तर तुम्हालाही रोजगार मिळणार आहे, या क्षेत्राचं वैभव वाढणार आहे आणि सर्वांना याच्यातून अतिशय चांगलं सुख संपन्नता लाभणार आहे. तर निश्चितच खूप छान आहे सर. मला खूप भारून गेलो मी इथं सर्व. आणि त्यातल्या सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं राहिलं की तुमच्या ज्या कल्पना आहे त्या ठिकाणी जे आता तुम्ही दाखवत होता तर खरोखर खूप छान आहेत. आणि निश्चितच मला खात्री आहे की हा प्रोग्राम झाला याच्यातनं तुम्ही सर्वजण बोध घ्या आणि एखादं चांगलं या बसवंत गार्डनसाठी किंवा या बसवंत हनी पार्कसाठी आपल्याकडून काय चांगलं करून घेता येईल. आणि फक्त त्यांच्यासाठी करायचं नाही तर आपल्याला त्याच्यातून फायदा मिळणार आहे प्रत्येकाला. प्रत्येकाचा याच्यामध्ये जर तुम्ही सहभागी झालात तर तुमचाही याच्यातला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मी खरोखर आयोजकांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो की एक चांगली संधी आमच्या अंतरवेली ग्रामस्थांनी या ठिकाणी मिळवून दिली आणि निश्चित याच्यातनं चांगलं फलित येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्व लवकर भेटणार आहोत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यात खरोखर आज हा एक चांगला योग या ठिकाणी आलेला आहे. सरांनी जे सांगितलं तेच आपल्या त्या योजनेमध्ये पण आहे. त्यामुळे मी सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो या आयोजकांचं आणि आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो या चांगल्या कार्यासाठी. आपण यासाठी निश्चित सर्वांनी मनपूर्वक आणि खरोखर सांगतो की सर तुम्ही जे म्हटलं की महिला खरोखर आज जर घर म्हटलं तुम्ही घर चालवायचं तर सर्वस्वी महिला. आम्ही पुरुष मंडळी काय करतो ऑर्डर सोडायचं काम करतो फक्त. म्हणजे मॅनेजमेंट असतं, मूळ मॅनेजमेंट हे महिलांच्या हातात असतं. तर 100 रुपये दिले तर ती 25 रुपये परत आणते सर. सर्व मी जेवढा बाजार आणेल तेवढाच बाजार. म्हणून तुम्ही जे घर चालवता किंवा तुम्ही जे कुटुंब चालवता हा सर्वात मोठा एक्सपिरियन्स आपल्या भारतीय संस्कृतीने तुम्हाला दिलेला याचा वापर आपण करू आणि निश्चितच चांगल्या पद्धतीने या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं धन्यवाद. प्रथमतः अंतरविधी ग्रामस्थांच्या वतीने मी आपणासमोर माझं वैयक्तिक मत व्यक्त करतो सर्वांच्या वतीने. सर मी सुरुवातीला एक अशी पेपरमध्ये लिहिलेलं होतं की आध्यात्मिक मार्ग काळाची गरज. तर मला आज असं वाटतं की तुमच्या माध्यमातून जेव्हा तुमच्या बघितलं तर निसर्ग संवर्धन ही काळाची गरज हे तुम्ही हाती घेतली. खूप चांगली गोष्ट आहे. आणि आमच्या या अंतरविधीच्या परिसरात मुखेडच्या परिसरात तुम्ही ही कंपनी चालू केली आहे. प्रथमतः आता आम्ही भरपूर वर्षापासून बघतो एवढं जवळून नाही पण एक तुमचा उद्देश जो आहे तो फक्त पैसे कमवणं किंवा हे करणं किंवा जमीन घेणं असा नसून सर्व आजूबाजूच्या लोकांना बरोबर घेऊन एक चांगलं सामाजिक कार्य करायचं जेणेकरून पर्यावरणाचं संवर्धन राहिलं तर शेती चांगली होईल. आणि मला सुद्धा त्या पद्धतीने आवड आहे. मी सुद्धा सध्या माझ्याकडे 5-6 प्रकारच्या गायी सर गीर गाय 5-6 गायी सांभाळतो मी. माझं पण कॉलेज झालेलं आहे तरी पण एक आवड. आणि आतासुद्धा ज्या महिला बचत गट आहे अंतरविधीच्या त्यांच्या माध्यमातून मी आता सेंद्रिय खत तयार केलं आहे. गांडूळ खत प्रकल्प चांगल्या पद्धतीने. आणि भविष्यात आपण जर असे सर्व शेतकरी तुम्ही आम्हाला संपर्कात ठेवलं वेळोवेळी जर आम्हाला इथं बोलवलं तर आता माझी अर्धा किलोमीटर अंतरावर शेती आहे. असे बरेच आमचे प्रमोद आहे. असे उद्या जर तुम्ही म्हणताय की व्यावसायिक उद्योजकता असं त्या पद्धतीने जर केलं तर आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू. तुमच्या माध्यमातून आम्ही पण असे जर आम्हाला 2 पैसे मिळाले आणि आम्हाला ऑलरेडी नैसर्गिक आवड आहे तर त्या हिशोबाने आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू. आमचं लँड वगैरे तुम्हाला आम्ही देऊन आणि चांगल्या पद्धतीने आपण भविष्यात काम करू. महालयांचं जसं तुम्हाला सुरुवातीपासूनच योगदान आहेच तर शेवटपर्यंत आमचं तुम्हाला योगदान राहील आणि आपली उत्तरोत्तर खूप प्रगती हो. आम्ही तुमच्या प्रगतीत सहभागी हो असं सर्व अंतर्विधी ग्रामस्थांच्या वतीने मी एक मत व्यक्त करतो. आणि सर्व अंतर्विधी ग्रामस्थांना तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि एक आम्ही दररोज बघायचो
सविस्तर जे तुम्ही आम्हाला आज त्याच्यातून माहिती मिळेल. निश्चितच भविष्यात आपण एकत्र येऊन खूप मोठं चांगलं काम करू. तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. सर्व अंतर्वेली ग्रामस्थांच्या वतीने तुमच्या खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर महिलांपैकी कोणाला बोलायचं असेल तर त्यांना मी मंचावर येण्याची विनंती. मी उमेद अंतर्गत गावामध्ये ICS म्हणून काम करते. तर माझी एकच इच्छा आहे का माझ्या अंतर्वेली गावातील ज्या रोजगार करण्यासाठी ज्या महिला बाहेर पडत आहेत त्यांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून द्या, एवढीच माझी इच्छा आहे. आणि मी जेव्हापासून याच्यात काम करते तेव्हापासून माझी एवढीच इच्छा आहे का आमच्या गावातील प्रत्येक महिलेला रोजगार मिळावा. नमस्कार. माझ्या अगोदर ज्या माझ्या भगिनी बोलल्या त्या माझी नोकरी आहे, परंतु त्या बचत गटाचं काम करतात आणि मी एक ज्युनियर कॉलेज टीचर म्हणून काम करते. सध्या पिंपळगाव बसवंत येथे माझं काम चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं की महिला सक्षमीकरण जर म्हटलं, मला इतका आनंद झाला बघा की सरांनी सांगितलं की मधमाशी म्हणजे महिला. आणि खरंच मधमाशी या फुलावरनं त्या फुलावरून जेव्हा ते मध गोळा करते तशी तर स्त्रीला जी उपमा दिली ना ती पण खूप छान आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प अंतर्वेली, मुखेड आणि गोंडेगाव ह्या 3 गावांनीच नाही तर आज इथं नुसते अंतर्वेलीचेच नाही, थोडेसे पाहुणे मंडळी सुद्धा आलेले, म्हणजे त्यांच्या मार्फत हा जो प्रकल्प आहे हा सुद्धा सगळीकडे माहिती होणार आहे. आणि या माझं जरी असं मत होतं आजपर्यंत, रोज इथून गाडी घेऊन जाते मी चांगला रस्ता झाल्यापासून, परंतु इथं फक्त मधमाशीचं काहीतरी काम चालतं एवढंच माझ्या मनामध्ये होतं. परंतु आज जेव्हा सरांनी सर्व माहिती सांगितली, इथं 150 लोक काम करतात, बऱ्याचशा मुली काम करतात, म्हणजे ते बघून असा आनंद झाला की ज्या मुलींना कामाची हौस आहे, आवड आहे, म्हणजे शिक्षण करता करता जर एखाद्याला जॉबची गरज असली, 7-8 हजार रुपये महिना जरी मिळत असला तरी त्या मुलीला घराच्या बाहेर पडण्याचा एक जो चान्स आहे ह्या कंपनीमार्फत तो दिला जातो. आणि शेती, काही लोकांना असं वाटतं की म्हणजे जे पूर्वी फार परंपरेपासून जे शेती करत आलेले जे लोक आहे ना त्यांना अक्षरशः म्हणजे एखाद्या वर्षी जर खूप बागाला फटका झाला किंवा खूप नुकसान झालं तर ती शेती दुसऱ्या वर्षी खरंच नकोशी वाटते. परंतु एकदा पावसाचा हंगाम चालू झाला आणि 4 महिने पाऊस पडून गेला की तो शेतकरी परत काय होतो, आनंदित होतो. आणि मला ह्या वर्षी जरी नाही मिळालं तरी पुढच्या वर्षी मिळणार आहे. आणि ही शेती, ही जी कंपनी आहे शेतीला किती महत्त्वाचं स्थान देते. म्हणून माझं असं वैयक्तिक एकच मत आहे की आमच्या अंतर्वेली गावामध्ये बऱ्याचशा महिला शेतामध्ये कामाला जातात, काही महिला घरी पण आहे. त्यांना या कंपनीमार्फत घरगुती किंवा इथं येऊन जर काम मिळालं तर नक्कीच एक चांगलं काम होईल असं मला वाटतं. आणि आयोजकांनी इथं ग्रामस्थांना बोलण्याची जी संधी दिली त्यांचं मी परत एकदा सर्व अंतर्वेली ग्रामस्थ आणि महिलांच्या वतीने स्वागत करते आणि आभारही मानते. थँक्यू. अंतर्वेली मुखेड फाटाचे राहते. माझा मुलगा वेटरनरी डॉक्टर आहे आणि मी मोठा गोठा टाकलेला आहे. आमच्याकडे काँक्रेट देशी गाय आहे, त्यांच्या दुधापासून मी नैसर्गिक एकदम गावठी पद्धतीने तूप आणि दही, ताक, पनीर बनवते. हे सांगण्यासाठी मी इथे आलेले आहे. सर्वांनी काळजी घ्या, आपल्याकडे सगळे मिळेल. आपल्या इथं बॅनर लावलेला आहे एकनिष्ठ डेअरी म्हणून, हे लक्षात घ्या. एवढं बोलून कुठंच हॉल भरला, सगळ्या महिलांनी पूर्ण हॉल भरला. आणि
कसं आहे की तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्ही योग्य रीतीने सांगितलं. मुळात तर हा प्रकल्प होईल की होईल ही शंका बऱ्याच जणांना आमच्या लोकांना पण होती. त्या 150 लोकांनी भांडवल टाकलं त्या नाही वाटलं की हा प्रकल्प कसा होईल. अजूनही प्रकल्प पूर्ण झालेला नाहीये. पण तुम्ही लक्षात घ्या की आता हा सुरू झाल्यानंतर नक्की हळूहळू हा विकास होणार. एका दिवसात रोजगार मिळणार नाही, कारण हा त्या लोकांचा या 20 लोकांचा कंपनी चालवणं सुद्धा आम्हाला चॅलेंज आहे. त्यामुळे एका दिवसात काही सुरू होणार नाही, पण तुम्हाला फक्त एक सुरू दिसते आता सुरुवात झाली. हळूहळू उलट तुमच्याकडे काही व्हॉलेंटियर्स आहे. जसं त्या मॅडम म्हटल्या की तुम्ही सुद्धा ठीक आहे पगार कमी असेल कारण तुम्ही या ठिकाणी व्हॉलेंटियर म्हणून या. व्हॉलेंटियर म्हणजे तुम्ही या ना शनिवार रविवार या. ज्यांचं 18 वर्ष पूर्ण आहे अशा मुलींना पाठवा. मुलींसाठी खूप सुरक्षित या ठिकाणी 50 मध्ये काम करतायत. त्यांच्या पालकांची सुद्धा आम्ही मिटिंग घेतली परवा. त्यांच्या पालकांचे म्हणजे त्यांच्या मुली खूप सुरक्षित या ठिकाणी. त्यामुळे मुलींना तुम्ही 18 वर्ष पूर्ण झाले असेल मुलींना या ठिकाणी शनिवार रविवार पाठवा फक्त. तर ह्या पद्धतीने केलं तर हळूहळू सुरुवात होईल ना. आपण म्हटलं की 50 महिन्यात लगेच पाठवा आणि कामगार सुरू नाही होणार. हळूहळू या गावाने सहभाग घ्या. आणि जसं तुम्ही म्हटले साहेब आपण काय करू गावाची मिटिंग घेतो मधून महिन्यातून त्याची आपल्या कशासाठी केलं आपण हा प्लॅटफॉर्म या ठिकाणी तुम्ही मिटिंग घ्या एखादी मिटिंग सांगा आम्हाला. तर असा हा सुरुवात झालेली आहे. आजच काही एका दिवसात होणार नाही. त्यामुळे आपण सुरुवात करूया. काल मुखेड गावावाल्यांनी सुद्धा खूप रिस्पॉन्स दिला, तुम्ही दिला, कोणत्या गाव दिला जवळ का जवळके आहे. हळूहळू आपण सगळ्यांच करू ना. कारण आमचं या ठिकाणी कोणी सुद्धा वीकडे असतो लक्षात घ्या. वीकडेला आमच्याकडे सुद्धा पर्यटक नसतात. त्या दिवशी आम्हाला बोलायला काय हरकत आहे तुम्हाला लोकांना. या पद्धतीने आम्ही प्लॅन करत आहोत. समजत आहे तुम्हाला. आपण करूया हळूहळू. एका दिवसात होणार नाही पण एक दिवस नक्कीच होईल. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी ग्रीन झोन ॲग्रोकेअरचे संचालक श्री संदीप सोनवणे सर यांना निमंत्रित करते. नमस्कार. सरांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 2 रो पूर्ण महिलांनी भरले आणि अर्ध्याला कमी पुरुष. म्हणजे याचा अर्थ महिलांना जास्त उत्सुकता आहे मधमाशीबद्दल जाणून घेण्यासाठी. आणि त्या हिशोबाने आम्ही मगाशी बघितलं बरेच जणी पायी येत होत्या किंवा कोणी सोडायला नसेल कोणी जॉबला जात असेल मिस्टर वगैरे पायी येत होत्या. परंतु तुमच्या त्या म्हणजे पायी येऊनही तुम्ही या ठिकाणी सगळे एकदम शांत बसतात. खरंच तुम्हाला म्हणजे किती आभार मानावं ते कळत नाही. जसं आपण मगाशी ऐकलं मधमाशी अल्बर्ट आइन्स्टाईनने सांगितलेलं आहे की जर या भूतलावरनं जर मधमाशी जर गेली तर अवघ्या 4 वर्षात ही मानवजाती पृथ्वी नष्ट होईल. आणि आपण मध्ये बघितलं असेल एक मॅसेज दिलेला आहे, एक स्पेसशिप आणून ठेवलेलं आहे आणि ती मधमाशी विद्यार्थ्यांना संदेश देते किंवा पर्यटकांना संदेश देते की जर तुम्ही माझं संगोपन केलं आणि तुम्ही जर मला सांभाळलं नाही तर मी दुसऱ्या ग्रहावर जायला तयार आहे. तर अपेक्षा करतो की सर्वजण मधमाशीला एक चांगल्या पद्धतीने मधमाशीचं संगोपन कराल. इथून एक चांगला संदेश घेऊन जाल. आणि आपण हा जो उपक्रम आज जसं आपण आंतरवेली गावासाठी केला, काल मुखेड गावासाठी केला, परवा दिवशी आपण गोंडेगाव म्हणजे आपलं हे बहुमान झाले एका हिशोबाने. म्हणजे पिंपळ आता हा जो प्रोजेक्ट आहे मधमाशी उद्यान जो आहे हे आंतरवेली गावाच्या शिवारात आहे. तिकडचा जो प्रोजेक्ट आहे तो मुखेड शिवारात. म्हणजे आपण एकमेकाच्या भाऊबंद झालो. आपल्याला एकमेकाचं सहकार्याची अपेक्षा आहे प्रत्येकाने. जे रस्त्यावरून जाणारं कोणी जर असले आपण मोटरसायकलवाले जर कोणी चालले आणि एखाद मधमाशी उद्यानाकडे पायी कोणी येत असेल तर टाकून आणलं तर ते आपल्या मधमाशी उद्यानासाठी एकमेकाचं सहकार्य लागेल म्हणजे सहकार्य लाभेल असं मी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण वेळात वेळ काढून या गार्डनला आलात किंवा हा प्रोजेक्ट बघण्यासाठी आलात तर मी पूर्व परिवाराच्या वतीने आणि बसवंत गार्डनच्या वतीने आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि इथली मीटिंग संपली असं जाहीर करतो. आता आपण ह्या गार्डनला ज्यांचे विजिट बाकी त्यांनी हे गार्डन बघावं आणि बाकीच्यांनी त्या बसवंत गार्डनला आपण पंगत हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था केली तिथं प्रत्येकाने जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद.